आपण 5वा पाठ बघूया, वारे. या ठिकाणी वारा समजून सांगण्यासाठी काही प्रश्न दिले आहे आणि या ठिकाणी वारा समजून सांगण्यासाठी एक कृती दिली आहे. हे कोणासाठी आहे? अर्थातच 7वीच्या मुलांसाठी आहे. हे आपल्या एक्झाम दृष्ट्या महत्वाचे नाही. आपण समोर बघूया. ही आकृती आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. लक्ष देऊन बघा. पृथ्वीवर हवेचा दाब एक समान नसतो हे आपण शिकलो आहोत. मागच्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत आपण. विषुववृत्तावर दाब कसा असेल? कमी असेल. त्यानंतर 30° अक्षवृत्तावर दाब कसा असेल? जास्त असेल. मागच्या लेक्चरच्या विद्यार्थ्यांनी बघितलं त्यांना हे माहिती आहे की कमी दाब विषुववृत्तावर का आहे? कारण तापमान कसं आहे विषुववृत्तावर? जास्त आहे. आणि बघा तापमान आणि हवेचा दाब याचा काय संबंध आहे? तर बघा विषुववृत्तावर सर्वात जास्त उष्णता असते, तापमान असते. त्यामुळे या ठिकाणची हवा जड हवा काय होते? प्रसरण पावते आणि ती हलकी होऊन आकाशाकडे उंचवर निघून जाते. म्हणून या ठिकाणी तर हवा राहिलीच नाही तर हवेचा दाब असेल का? नाही. म्हणून या ठिकाणी दाब कसा असेल? हवेचा कमी असते. आता प्रसरण पावणे म्हणजे काय? तर बघा जड हव्याला एका ओल्या कपड्यासारखं समजा. म्हणजेच बघा आपण कपडे रोज वाळू घालतो ओले. जास्त उष्णतेमुळे, तापमानामुळे, उन्हामुळे कपडे वाढते आणि ते हलके होते. तसंच या ठिकाणची विषुववृत्तावरची हवा जड असते. ते तापमानामुळे वाढून कशी होते? हलकी होते आणि ती हलकी झालेली हवा वर निघून जाते. या प्रकारे जड हवेला समजून घ्या. हे महत्वाचं लक्ष देऊन बघा. जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षिती समांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. बघा वाऱ्याची निर्मिती कशी होते? जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल क्षिती समांतर दिशेत होते. या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. थोडक्यात काय? तर हवेच्या हालचालीमुळे वाऱ्याची निर्मिती होते. या आकृतीत बघा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची हालचाल होते. या हालचालीमुळे वारे निर्माण होतात हे लक्षात घ्या. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. बघा हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. म्हणजेच कसा? बघा या ठिकाणी कमी आहे आणि या ठिकाणी जास्त आहे. यांच्यामध्ये फरक कसा असेल? फरक जास्त आहे. त्यामुळे वाऱ्याच्या गतीवर याचा परिणाम होतो हे सांगत आहे. हवेच्या दाबातील फरक जिथे कमी असेल तेथे वारे मंद गतीने वाहतात. बघा हवेच्या दाबातील फरक जिथे कमी असेल तेथे वारे कसे वाहणार? मंद गतीने वाहणार. हवेच्या दाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. बघा हवेच्या दाबाच्या फरकातील म्हणजेच बघा या ठिकाणी कमी दाब आहे 5° उत्तर ते 5° दक्षिण मध्ये आणि मग डायरेक्ट 25° ते 35° हा प्रदेश दाखवला आहे जास्त दाब. म्हणजेच बघा या दोन प्रदेशादरम्यान फरक दाबातील फरक तीव्र आहे का? जास्त आहे का? आहे. मग या फरकाचा वाऱ्याच्या गतीवर परिणाम होतो. तर वाऱ्याच्या गतीवर कसा परिणाम होतो हे आपण बघूया. हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल बघा हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल या ठिकाणी कमी आहे का? नाही. 5° ते 25° असा फरक आहे. तेथे वारा कसा? मंद गतीने वाहतात. म्हणजे या ठिकाणी वारा मंद गतीने वाहणार नाही. सर्वसाधारणपणे जागतिक पातळीत हवेच्या दाबातील फरक जेथे अधिक असेल या ठिकाणी अधिक आहे का? आहे. म्हणजेच तेथे वारा वेगाने वाहेल. या प्रदेशामध्ये वारा कसा वाहणार? वेगाने वाहणार आहे कारण यातील फरक तीव्र आहे म्हणून. बघा समजून घेण्यासाठी आपण विचार करूया. या प्रदेशामध्ये दाब कसा आहे? 5 किलो आहे. किलो मध्ये समजून घेण्यासाठी आणि या ठिकाणी समजा 35 किलो आहे दाब. तर या दोन प्रदेशातील दाबातील फरक कसा आहे? जास्त आहे. 30 किलो फरक पडते. म्हणजे वारा कसा वाहेल? वेगाने वाहणार या प्रदेशामध्ये कारण दाबामध्ये फरक तीव्र आहे म्हणून हे लक्षात घ्या. आणखी एक उदाहरण घेऊया आपण. बघा या ठिकाणी 8° अक्षवृत्त असेल. म्हणजेच बघा या ठिकाणी 8 किलो वजन असेल आणि या ठिकाणी 5 किलो. यांच्यामध्ये फरक किती आहे? 3 किलोचा. म्हणजे 3 किलोचा फरक कमी आहे. म्हणजेच बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे? हवेच्या दाबातील फरक जेथे कमी असेल या ठिकाणी कमी आहे या प्रदेशात 8 किलो आणि 5 किलो. या ठिकाणी वारे कसे वाहणार? मंद गतीने वाहणार. या प्रदेशामध्ये वारे कसे वाहणार? मंद गतीने. कारण या दोन प्रदेशातील हवेच्या दाबाचा फरक कसा आहे? कमी आहे. हे समजून घ्या. संपूर्ण पृथ्वीच्या संदर्भात विचार करता पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो हे लक्षात घ्या. पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. आकृती 5.2 पहा.
आकृतीमध्ये ही दिशा वक्र बाणाने दाखवली आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होते, हे लक्षात घ्या. बघा या ठिकाणी एक प्रश्न बनू शकतो, वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल का होतो? कारण पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो. हे लक्षातच ठेवा. पृथ्वी कशी फिरते? पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. यावर प्रश्न राज्यसेवेच्या प्री मध्ये विचारला आहे, म्हणून हे महत्वाचं लक्षात घ्या. पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या पृथ्वीच्या परिवलनामुळे वाऱ्याच्या मूळ दिशेत बदल होतो. आपण आकृती बघूया. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये वाऱ्याच्या दिशेत होणारा बदल दाखवला आहे. वारे कशी वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. बघा या ठिकाणी दाखवलं आहे लाल कलरच्या बाणाने जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहतात. वाऱ्यांची मूळ दिशा लाल कलरच्या बाणाने दाखवली आहे. बघा ही वाऱ्याची मूळ दिशा आहे. आणि या ठिकाणी वक्रकार निळ्या कलरच्या बाणाने काय दर्शवलेलं आहे? परिवलनामुळे वाऱ्याची बदललेली दिशा दर्शवली आहे. हे लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे आपल्यासाठी. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न बनतो, उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात? बघा या ठिकाणी उजव्या दिशेला वळतात, हे लक्षात घ्या. आणि दक्षिण गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात? डावीकडे वळतात. बघा या प्रकारे. बघा हे लक्षातच राहू द्या, उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उत्तरेकडे वळतात, हे लक्षात राहू द्या. हे विचारले जाऊ शकते आपल्याला. आणि दक्षिणेमध्ये डावीकडे वळतात. समोर बघूया. इथे बघा पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहनाच्या दिशेवर होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतो. आताच बघितलं आपण आकृतीमध्ये, हे लक्षात राहू द्या. तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. हे दोन लक्षात राहू द्या. या ठिकाणी एक तक्ता दिला आहे, बघूया आपण. खाली तक्त्यात वाऱ्याची बदललेली दिशा लिहायची आहे. या ठिकाणी हवेच्या दाबाचे पट्टे दिले आहे, मध्य अक्षवृत्त आणि ध्रुव, आणि उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. या ठिकाणी तुम्हाला काय विचारत आहे की मध्य अक्षवृत्त म्हणजेच हे या आकृतीमध्ये बघा 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्ता दरम्यानच्या प्रदेशामधून या ठिकाणाहून वारे कोणत्या दिशेला वळतात? पृथ्वीच्या परिवलनामुळे, हे विचारत आहे. आपण त्या आकृतीमध्ये बघूया. हा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा पट्टा आहे आणि हे वाऱ्याची मूळ दिशा. बघा उत्तर गोलार्धामध्ये वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात? उत्तर गोलार्धामध्ये, या ठिकाणी दाखवलंय बघा. आणि ध्रुवावरून सुद्धा ते उत्तरेलाच वळते, हे लक्षातच ठेवा. ते वारे ध्रुवावरून येत असेल की मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्यामधून येत असेल? उत्तर गोलार्धामधून वाहत आहे म्हणजेच काय? उत्तर दिशेलाच वळणार. आणि दक्षिणेमध्ये ते कुठूनही वाहत असेल ते डावीकडेच वळणार, एवढंच लक्षात ठेवा. वाऱ्याची बदललेली दिशा सांगायची आहे आपल्याला. मध्य अक्षवृत्त आणि उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्याची दिशा, बदललेली दिशा कोणती असेल? उत्तर. हे डायरेक्ट लिहूनच टाका, उत्तर. आणि दक्षिणेमध्ये काय? डावीकडे वळणार. आणि ध्रुवावरून उत्तर गोलार्धामध्ये उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे वळणार. या ठिकाणी काही महत्वाचे प्रश्न दिले आहे, बघूया आपण. आकृती 5.3 चे निरीक्षण करून प्रश्नाची उत्तरे सांगा. उत्तर गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुवृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते? बघा मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचा प्रदेश म्हणजे कोणता? तर दोन्ही गोलार्धात 25 अंश ते 35 अंश अक्षवृत्त दरम्यानचा प्रदेश. हे आपण खूपदा बघितलं आहे, तरी मी तुम्हाला सांगते का? कारण ते नेहमीसाठी तुमच्या डोक्यामध्ये राहावं. पुन्हा पुन्हा हे पुस्तक वाचण्याची गरज पडली पाहिजे नाही तुम्हाला, म्हणून ते समजून घ्या. पश्चिमी वाऱ्याची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती? ह्या सर्व प्रश्नाचं उत्तर आपण समोर बघणार आहोत. बघा या ठिकाणी सुद्धा ग्रहीय वारे आपल्याला बघायचे आहे. आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे, यावर आपल्याला प्रश्न असतेच, म्हणून लक्ष द्या. पश्चिमी वाऱ्याची दक्षिण गोलार्धातील दिशा कोणती? मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे कोणते ग्रहीय वारे उत्तर गोलार्धात वाहते? ध्रुवीय वाऱ्याची दिशा दोन्ही गोलार्धात सारखीच का नसते? दक्षिण गोलार्धात वाऱ्याचे कोणकोणते प्रकार आढळतात? पूर्वीय वारे उत्तर व दक्षिण गोलार्धात कोणकोणत्या दिशेला वाहतात? या ठिकाणी बघा पश्चिमी वारे, पूर्वीय वारे, आणखी इथे पूर्वीय वारे दिले आहे. याबद्दलची माहिती आपण समोर बघूया. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. बघा वारे कोणत्या दिशेच्या नावाने ओळखले जातात? वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. या आकृतीमध्ये बघा हे पश्चिमेकडून वाहत येत आहे. बघा वारे, ते याला पश्चिमी वारे म्हणून ओळखले जात आहे. आणि हे पूर्वेकडून येत आहे, या प्रकारे ते याला पूर्वीय वारे म्हणून ओळखले जात आहे. आणि इथे बघा ध्रुवीय वारे, हे ध्रुवाकडून वाहत येत आहे. बघा या प्रकारे.
वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. उदाहरणार्थ पश्चिमी वारे म्हणजे पश्चिमेकडून येणारे वारे होय. वाऱ्याची हालचालीची दिशा, कालावधी, व्यापलेला प्रदेश, हवेची स्थिती यावरून वाऱ्यांचे पुढील प्रकार पडतात. ग्रहीय वारे. आपण ग्रहीय वारे बघूया, महत्वाचा आहे. ग्रहीय वारे पृथ्वीवर जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वारे वाहतात. हे बघितलं होतं आपण आकृतीमध्ये. हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. बघा, ग्रहीय वारे का म्हणतात? कारण हे वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, त्यामुळे त्यांना ग्रहीय वारे म्हणतात. उदाहरणार्थ पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे. आताच आपण आकृतीमध्ये बघितलं. हे पूर्वीय, पश्चिमी आणि ध्रुवीय वारे हे 3 वारे लक्षात राखू द्या. हा पॅरेग्राफ आपल्यासाठी महत्वाचा आहे. यावर आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकते. लक्ष देऊन बघा. दोन्ही गोलार्धात 25° ते 35° अक्षरुत्तराच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. हे बघूया आपण आकृतीमध्ये. या आकृतीमध्ये बघा, 25° ते 35° मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहत आहे. याची दिशा बघा. दोन्ही गोलार्धात 25 ते 35° अक्षरुत्तराच्या दरम्यान असलेल्या जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आताच बघितलं आपण आकृती 5.3 मध्ये. पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. बघा, या आकृतीमध्ये वाऱ्यांची मूळ दिशा लाल कलरच्या बाणाने दाखवली आहे ही, आणि परिवलनामुळे वाऱ्याची बदललेली दिशा निळ्या कलरच्या बाणाने दाखवली आहे. बघा, या बाणाने. हे प्रत्येक लाईनला तुम्हाला मी आकृती का दाखवत आहे? कारण हे तुमच्या नेहमीसाठी लक्षात राहावं, आणखी तुम्हाला हे परत बघायची गरज पडली पाहिजे नाही, हे समजून घ्या. ही आकृती 5.3 बघा या ठिकाणी दिला आहे, आणि याची परिवलनामुळे या प्रकारे दिशा बदलली आहे. बघा, पृथ्वीच्या परिवलनाचा या वाऱ्यावर परिणाम होऊन त्याची मूळ दिशा बदलते. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. उत्तर गोलार्धामध्ये वाऱ्याची दिशा बघा, ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे या प्रकारे, तर दक्षिण गोलार्धामध्ये वाऱ्यांची दिशा आग्नेयेकडून वायव्येकडे आहे या प्रकारे या बाणाने दर्शवला आहे. हे लक्षात घ्या. उत्तर गोलार्धात हे वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे, तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वायव्येकडे वाहतात. हे दोन्ही वारे विषुववृत्ताजवळील हवेच्या शांत पट्ट्याजवळ येऊन मिळतात. या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात. बघा, पूर्वीय वारे कशाला म्हणतात? दोन्ही गोलार्धात मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या दोन्ही वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात. हे लक्षात घ्या. आपण आकृतीमध्ये बघितलं होतं हा प्रश्न. बघा, मगाशी आपण हा प्रश्न बघितला होता, पण आता तुम्हाला याचं उत्तर माहिती असेल. उत्तर गोलार्धात मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे वारे कोणते? पूर्वीय वारे. आताच आपण बघितलं. या प्रकारे आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घेऊया. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60° अक्षरुत्ताच्या जवळ असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात. आकृती 5.3 मध्ये दिल्याप्रमाणे पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होऊन त्यांची मूळ दिशा बदलते. दक्षिण गोलार्धात हे वारे वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात. या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. बघा, पश्चिमी वारे कशाला म्हणतात? आपले उत्तर आहे, दोन्ही गोलार्धात मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून 60° अक्षरुत्ताच्या कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. आणि यांची दिशा कशी असते? दक्षिण गोलार्धात वायव्येकडून आग्नेयेकडे, तर उत्तर गोलार्धात नैऋत्येकडून ईशान्येकडे या प्रकारे यांची दिशा असते. आता आपण एक आकृती जरी बघू तरी हे आपल्याला समजून जाईल. आता ही आकृती तुमच्या नजरेसमोर येताच तुम्हाला पश्चिमी वारे म्हणजे काय समजून जाईल. ते कोणत्या प्रदेशादरम्यान वाहत आहे, त्यांची वाहण्याची दिशा कोणती हे नक्की समजेल. कारण आपण पूर्वीय वाऱ्यांचा अभ्यास करताना आपण प्रत्येक लाईनला ही आकृती बघितली आणि ते समजून घेतलं, म्हणून तुम्हाला पश्चिमी वारे समजण्यामध्ये खूप इझी पडेल. पश्चिमी वारे वाहण्याची दिशा बघा, नैऋत्येकडून ईशान्येकडे आहे, आणि ते कोणत्या प्रदेशादरम्यान वाहतात? तर 25° ते 35° अक्षरुत्त या प्रदेशातून ते 55° 65° अक्षरुत्तीय उपध्रुवीय कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते. आणि दक्षिणेमध्ये सुद्धा तेच 25 ते 35° आणि 55 ते 65°. जर एक्झाम मध्ये तुम्हाला पूर्वीय वारे किंवा पश्चिमी वाऱ्याची दिशा विचारली असेल आणि तुमच्या लक्षात नसेल किंवा तुम्ही कन्फ्युज होत असेल, तर त्यावेळी तुम्ही काय करू शकता? तुम्ही या प्रकारे एक पृथ्वीगोल काढू शकता. हे विषुववृत्तीय कमी दाबाचा प्रदेश, हा मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाचा प्रदेश उत्तरेमध्ये, आणि हा दक्षिणेमध्ये मध्य अक्षरुत्तीय जास्त दाबाचा पट्टा. वारे कसे वाहतात? वारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात. आपण खूपदा बघितलं आहे. मग या आकृतीमध्ये बघा, वारे कसे वाहणार आहे? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे. विषुववृत्तीय कमी दाबाच्या प्रदेशाकडे सुद्धा या प्रकारे वाहणार. ही वाऱ्याची मूळ दिशा आहे.
आणि दक्षिणेमध्ये बघा मध्य अक्षवृत्ती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुवृत्ती कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे वारे वाहणार आहे. या प्रकारे तुमच्यासाठी एक प्रश्न, उत्तर गोलार्धामध्ये वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात? उजवीकडे वळतात. आता बघा, तुम्ही जर उत्तर ध्रुवाकडे बघत असेल तर तुमचा उजवा कोणता? ही बाजू. बघा या आकृतीमध्ये बरोबर आहे का? बरोबर आहे. आणि जर तुम्ही दक्षिण ध्रुवाकडे बघत असेल तर तुमचा उजवा कोणता? ही बाजू. आहे का या आकृतीमध्ये? दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, बरोबर आहे आपलं. आता दक्षिण गोलार्धामध्ये बघा, या ठिकाणी वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात? दक्षिण गोलार्धामध्ये डावीकडे वळतात. तुमचा डावा बाजू बघा, जर तुम्ही उत्तर ध्रुवाकडे बघत असेल तर तुमची डावी बाजू ही या प्रकारे बघा या आकृतीमध्ये दिला आहे, म्हणजेच आपलं बरोबर आहे. आणि जर तुम्ही दक्षिण ध्रुवाकडे बघत असाल तर तुमची डावी बाजू कोणती? ही बाजू. बरोबर आहे. एक्झाम मध्ये जर ही आकृती तुम्हाला काढतो म्हटलं तर तुम्हाला खूप वेळ लागू शकते, थोडा तरी वेळ लागेलच. पण याची प्रॅक्टिस केल्यावर तुम्हाला हे खूप कमी सेकंद मध्ये काढता येऊ शकते. आणि यामध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वारे कसे वाहतात? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहतात, ही एक गोष्ट. आणि दुसरी कोणती गोष्ट? उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून कोणत्या दिशेला वळतात. हे दोनच गोष्ट लक्षात ठेवली तर तुम्ही आकृती खूप कमी सेकंद मध्ये काढू शकणार. ही आकृती आता तुम्हाला कळली असेल. समोर बघूया. लक्ष देऊन बघा. दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. बघा, ध्रुवीय वारे कोणत्या वाऱ्यांना म्हणतात? दोन्ही गोलार्धात ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय 55° ते 65° कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे असे म्हणतात. या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असते. बघा, आता तुम्हाला ध्रुवीय वारे आकृतीमध्ये बघायची गरज पडणार नाही, लगेच समजणार त्यांची दिशा. वाऱ्यांबद्दल आणखी थोडीशी माहिती बघण्यासाठी आपण 6वीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकातील 8वा पाठ बघूया. वारे यामधील थोडीशी माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे, बघूया. आपण 6वीच्या जुन्या भूगोलच्या पुस्तकामधला 8वा पाठ बघत आहोत, वारे. या पाठावरचं लेक्चर आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, नक्की बघा. या पाठामध्ये खूप महत्वाची माहिती आहे आपल्या एक्झाम दृष्ट्या. आपल्याला या पाठामध्ये थोडीच माहिती महत्वाची आहे, ते बघूया आपण. बघा, वाऱ्यांचे प्रमुख 3 प्रकार पडतात, हे लक्षात घ्या. वाऱ्यांचे 3 प्रमुख प्रकार पडतात. कोणते? ग्रहीय वारे, स्थानिक वारे आणि हंगामी वारे. आता आपण ग्रहीय वाऱ्यांबद्दल माहिती बघितली होती. या ठिकाणी बघा, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांना पूर्वीय, पश्चिमी व ध्रुवीय वारे अशी नावे आहेत. म्हणजेच आपण आता पूर्वीय, पश्चिमी आणि ध्रुवीय वारे बघितले. हे कोणते वारे होते? ग्रहीय वारे होते. आपण ग्रहीय वाऱ्यांचा अभ्यास केला. आता आपल्याला स्थानिक वारे आणि हंगामी वाऱ्यांचा अभ्यास करायचा आहे. आपण थोडक्यात याबद्दल माहिती बघूया. हे दुसरे वारे, स्थानिक वारे. स्थानिक वाऱ्यांचे सुद्धा प्रकार पडतात. बघा, पहिला प्रकार दरीय वारे व पर्वतीय वारे आणि दुसरा प्रकार खारे व मतलई वारे. हे 2 प्रकार लक्षात राहू द्या. आणि हे बघा, हंगामी वारे. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे. यावर आपल्याला जोड्या लावामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. बघूया आपण. दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात. बघा, दक्षिण गोलार्धात वारे कसे वाहतात? अतिशय वेगाने वाहतात. दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच संकल्पनेचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे उत्तर गोलार्धापेक्षा जास्त वेगाने वाहतात. या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न बनू शकतो, दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने का वाहतात? कारण दक्षिण गोलार्धात जलभाग जास्त आहे. या गोलार्धात भूपृष्ठाच्या उंच संकल्पनेचा अडथळा नाही. कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्यामुळे दक्षिण गोलार्धात वारे अतिशय वेगाने वाहतात, हे लक्षात घ्या. जास्त वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचे स्वरूप पुढील प्रमाणे असते. 40° दक्षिण अक्षांशा पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. बघा काय म्हणत आहे, 40° दक्षिण अक्षांशा पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना गरजणारी 40 असे म्हणतात, हे लक्षात घ्या. गरजणारी 40 म्हणजे काय? 40° दक्षिण अक्षवृत्ता पलीकडे हे वारे अतिशय वेगाने वाहतात. या भागात या वाऱ्यांना गरजणारे 40 असे म्हणतात. थोडक्यात गरजणारी 40 म्हणजे काय? तर 40° दक्षिण अक्षांच्या पलीकडे अतिशय वेगाने वाहतात, म्हणून त्यांना गरजणारे 40 असे म्हणतात. बस एवढंच लक्षात राहू द्या. 50° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना खवळलेले 50 असे म्हणतात. बघा, खवळलेले 50 कशाला म्हणतात? 50° दक्षिण अक्षांशाच्या भागात हे वारे वादळाच्या वेगाने वाहत असतात. या भागात त्यांना खवळलेले 50 असे म्हणतात. 60° दक्षिण अक्षांशाभोवती वारे वादळाच्या वेगाबरोबरच प्रचंड आवाजाने वाहतात. त्यांना किंचाळणारे 60 म्हणतात. हे लक्षात घ्या, किंचाळणारे 60 कशाला म्हणतात? या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न दिला आहे. बघा,
उत्तर गोलार्धात 40° ते 50° किंवा 60° अक्षांशाच्या भागात वाऱ्याचे स्वरूप असे का घडत नाही? आपण याचं उत्तर सुरुवातीलाच बघितलं होतं. कारण उत्तर गोलार्धामध्ये भूपृष्ठाच्या उंच सकल्पनेचा अडथळा आहे, त्यामुळे या वाऱ्यांना वाहण्यामध्ये नियंत्रण असते. वाऱ्यांना नियंत्रण असल्यामुळे वारे अतिशय वेगाने वाहत नाही, हे लक्षात घ्या. स्थानिक वारे बघूया. काही वारे कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. हे स्थानिक वारे असतात. बघा, स्थानिक वारे कोणते असतात? तर कमी कालावधीत व विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. हे स्थानिक वारे असतात. तर ग्रहीय वाऱ्यांचा अभ्यास केला ते काय आहे? तर ते पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात. बघा, ग्रहीय वारे पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, तर स्थानिक वारे काय? तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात, हे लक्षात घ्या. हे वारे ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. हे वारे निरनिराळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. बघा, स्थानिक वाऱ्यांचे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे नावं आहे, ते आपल्याला समोर दिले आहे. बघूया आपण स्थानिक वाऱ्यांचे प्रकार बघितले होते. कोणते होते ते प्रकार? बघा, पहिला प्रकार दरीय वारे व पर्वतीय वारे आणि दुसरा प्रकार होता खारे वारे आणि मतलई वारे. बघा, या ठिकाणी या पुस्तकामध्ये आपल्याला दरीय वाऱ्यांचे चित्र दिलं आहे आणि आपल्याला वैशिष्ट्य लिहायला सांगितलं आहे. बघा, या ठिकाणी दिलं आहे आणि समोर आपल्याला पर्वतीय वाऱ्यांबद्दल माहिती देऊन वैशिष्ट्य देऊन आपल्याला त्याचं चित्र काढायला सांगितलं आहे. हे चित्र बघून दरीय वाऱ्यांची वैशिष्ट्य लिहिणं आपल्यासाठी थोडंसं कठीण आहे. का? कारण आपण आता शिकत आहोत, आपल्याला फारशी माहिती दरीय वाऱ्याबद्दल नाही. मग आपण काय करू शकतो? एखादी वस्तू एका दुकानामध्ये नाही मिळाली तर तुम्ही काय करा? दुसऱ्या दुकानामधून घेऊन घेणार. त्याच प्रकारे आपल्याला या पुस्तकामध्ये माहिती नाही मिळत आहे तर आपण काय करायचं? दुसऱ्या पुस्तकामधून घेऊन घ्यायची. 6वीच्या भूगोलच्या पुस्तकामध्ये 8व्या धड्यामध्ये ही माहिती आहे दरीय वाऱ्याबद्दल. आपण तिथून बघून घेऊया. पण त्याआधी या चित्रावरून आपण काही समजू शकतो का? बघूया आपण. बघा, वारे कसे वाहतात? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे. म्हणजेच या आकृतीवरून काय समजत आहे? बघा, या दरीमध्ये दाब कसा असेल? जास्त असेल आणि या ठिकाणी दाब कसा असेल? कमी असेल. आता बघा, या ठिकाणी दाब का कमी आहे? कारण या ठिकाणी बघा सूर्य आहे. सूर्याची किरणे या प्रदेशावर आधी पडते आणि इथची हवा कशी होते? तापते. प्रसरण पावते. हवा कशी होते? हलकी होते. त्यामुळे या ठिकाणी दाब कमी आहे. आणि दरीमध्ये बघा, या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचायला वेळ लागेल, म्हणून या ठिकाणची हवा कशी आहे? जड आहे. प्रसरण पावली नाही, हलकी झाली नाहीये, जड आहे. त्यामुळे या ठिकाणाहून वारे या ठिकाणी वाहत आहे. म्हणजेच दरीतून वारे पर्वताकडे वाहत आहे. या प्रकारे या ठिकाणी तुमच्यासाठी आणखी एक प्रश्न राहतो, या वाऱ्यांना दरीय वारे का म्हणतात? कारण आपण बघितलं होतं, वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या वाऱ्यांना त्या दिशेचं नाव मिळतात. म्हणून या वाऱ्यांना दरीय वारे म्हणतात, कारण हे दरीकडून वाहत येतात. या प्रकारे आपण दरीय वाऱ्याबद्दल माहिती बघूया. स्थानिक वारे. स्थानिक वाऱ्याचे प्रमुख प्रकार दरीय वारे व पर्वतीय वारे. आपण दरीय वारे बघूया. दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. बघा बघा, या ठिकाणची पर्वतावरची हवा दिवसा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. त्या मानाने दरीतील हवा तापलेली नसते. यावेळी दरी क्षेत्रात शिखर भागापेक्षा वायुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागते. त्याच दरीय वारे असे म्हणतात. हे लक्षात घ्या, दरीय वारे म्हणजे काय? दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते. त्या मानाने दरीतील हवा जास्त तापत नाही. त्यामुळे शिखर भागापेक्षा दरीमध्ये वायुदाब जास्त असते, म्हणून जास्त दाबाकडून म्हणजेच दरीमधून वारे पर्वत शिखराकडे वाहू लागते. म्हणून या वाऱ्यांना दरीय वारे म्हणतात. हे लक्षात घ्या. या आकृतीला पाहून याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही सुद्धा याच प्रकारचे प्रॅक्टिस करून पहा. म्हणजेच तुम्हाला दरीय वारे, पर्वतीय वारे, आणखी काही वारे आले तर तुम्ही विसरणार नाही. समोर बघूया, पर्वतीय वारे बघूया. रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात, त्या मानाने दरीतील हवा उबदार असते. यावेळी पर्वत शिखराजवळील वायुदाब दरी क्षेत्रापेक्षा जास्त असतो. अशा वेळेस पर्वत शिखराकडून दरीकडे वारे वाहू लागतात, त्यांना पर्वतीय वारे म्हणतात. पुस्तकामध्ये आपल्याला पर्वतीय वाऱ्यांची आकृती दिलेली नाही, आपण काढून बघूया. ही आपली या प्रकारे दरी आहे. या ठिकाणी पर्वते आहे. हा आपला सूर्य. रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात. बघा, हे पर्वत शिखरे रात्री कसे लवकर थंड होतात? म्हणजेच या ठिकाणची रात्री हवा कशी असेल? जड असेल. हवा जड असेल म्हणजेच या ठिकाणी वायुदाब कसा असेल? जास्त असेल. वायुदाब जास्त असेल. त्या मानाने दरीतील हवा उबदार असते. बघा, रात्री दरीतील हवा कशी? उबदार असते, म्हणजे थोडी गरम असेल. यावेळी पर्वत शिखराजवळील वायुदाब दरी क्षेत्रापेक्षा जास्त असते. म्हणून बघा, पर्वत शिखरावरील वायुदाब जास्त असते आणि दरीमध्ये वायुदाब कसा असते? कमी असते.
अशा वेळेस पर्वत शिखराकडून दरीकडे वारे वाहू लागतात. या प्रकारे बघा, त्यांना पर्वतीय वारे म्हणतात. पर्वतीय वारे जमलं का? बघा, समजलं असेल तुम्हाला. समोर बघूया. पर्वतीय वाऱ्यांचं चित्र सुद्धा याच प्रकारे काढायचं. फक्त एरोला दरीकडे न्यायचं. या प्रकारे पर्वतीय वाऱ्यांची वैशिष्ट्य देऊन तुम्हाला या ठिकाणी आकृती काढायला सांगितली आहे, चित्र काढायला सांगितलं आहे. बघूया आपण वैशिष्ट्य. रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होते. दरीचा भाग तुलनेने उष्ण असतो. पर्वतावर हवेचा दाब जास्त असतो. पर्वताकडून दरीकडे थंड वारे वाहतात. दरीतील उष्ण व हलकी हवा वर ढकलली जाते. त्यामुळे थंड हवा दरीकडे वेगाने खाली येते. पर्वतीय वारे सूर्यास्तानंतर वाहतात, म्हणजेच रात्री वाहतात. हे आपण वैशिष्ट्य आत्ताच बघितलं होतं. तुम्हाला हे कळलं असेल पर्वतीय वारे म्हणजे काय आहे. समोर बघूया. ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे, लक्ष देऊन बघा. विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेस सुमारे 5 अंश अक्षांशापर्यंत वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाही, म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय शांत पट्टा असे म्हणतात. हे लक्षात घ्या. विषुववृत्तीय शांत पट्टा काय असते तर 5 अंश उत्तर व दक्षिणेस वर्षातील बराच काळ हवा शांत असल्याने तेथे वारे वाहत नाही, म्हणून या पट्ट्याला विषुववृत्तीय पट्टा असे म्हणतात. कर्कवृत्त व मकरवृत्ताजवळच्या 25 अंश ते 35 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्तादरम्यान जास्त दाबाचा पट्टा असतो. हा पट्टा शांत पट्टा आहे. याला अश्व अक्षांश असे म्हणतात. हॉर्स लॅटिट्यूड या प्रकारचं नाव आहे. आणि 5 अंश ते 5 अंश कमी दाबाचा पट्टा आहे. बघा, हे लक्षात घ्या. अश्व अक्षांश व विषुववृत्तीय शांत पट्टा हे दोनही कीवर्ड्स लिहून ठेवा कुठेतरी. आणि काय होते, 25 ते 35 जास्त दाबाच्या पट्ट्यालाच अश्व अक्षांश म्हणतात, तर 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण कमी दाबाच्या पट्ट्यालाच विषुववृत्तीय शांत पट्टा म्हणून सुद्धा ओळखल्या जाते. या प्रकारचं लक्षात घ्या. पुढे दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करा. खारे, सागरीय वारे, मतले, भूमीय वारे याविषयी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरे सांगा. आपण खारे आणि मतले वारे म्हणजे काय बघूया. खारे वारे बघूया. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. हे लक्षात घ्या. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. त्यामुळे जमिनीवरील हवा ही जास्त तापते व वायुदाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते. हे लक्षात घ्या. समुद्राचे पाणी उशिरा तापते म्हणून समुद्रावरील हवा कमी तापते. त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात, त्यांना खारे वारे म्हणतात. हे आपण आकृतीमध्ये बघूया. ही आकृती बघा. जमीन लवकर तापली आणि यावरची हवा सुद्धा लवकर तापले आणि हलके होऊन वर गेले. परिणामी या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि समुद्राचं पाणी उशिरा तापलं, म्हणून समुद्राच्या पाण्यावरील हवे सुद्धा लवकर तापत नाही, ते थंडच राहते. म्हणून परिणामी या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि वारे कसे वाहू लागले, जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे, म्हणजे समुद्राच्या पाण्याकडून जमिनीकडे वारे वाहू लागले. या वाऱ्यांना खारे वारे म्हणतात. ही आकृती काय सांगत आहे ते बघूया आपण. जमिनीवरील हवा तापते व वर जाते. परिणामी या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. या जमिनीवरील हवा गरम झाली आणि हलकी होऊन जी वर गेली, ती वर गेलेली हवा थंड होऊन खाली आली या ठिकाणी आणि परिणामी या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण झाला आणि सागरावरील जास्त दाबाच्या पट्ट्याकडून थंड हवा जमिनीकडे वाहू लागली. या वाऱ्यांना आपण खारे वारे म्हणतो. आता खारे वारे काय होते तुम्ही विसरणार नाही. खारे म्हणजे समुद्र खारा असते, समुद्राकडून वाहते. या प्रकारे तुम्ही लक्षात राहू देऊ शकता. समोर बघूया. मतले वारे बघूया. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते. आपण या ठिकाणी बघा काय वाचलं होतं, जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते, म्हणजेच जमीन लवकर तापून लवकर थंडी होते. हे महत्वाचं लक्षात राहू द्या. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. समुद्रावरील वायुदाब त्यामानाने कमी असतो, त्यामुळे रात्री वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात, त्यांना मतले वारे म्हणतात. खारे व मतले वारे किनारी प्रदेशातच आढळतात. हे महत्वाचं आहे. एखादी लाईन आपल्याला देऊ शकते, लक्षात राहू द्या. मतले वाऱ्यांची आकृती बघूया. जमीन लवकर थंड होते, म्हणजेच जमिनीवरील वारे सुद्धा हवा सुद्धा लवकर थंड होते आणि परिणामी या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होते. समुद्रावरील पाणी अजूनही गरम आहे, म्हणून या ठिकाणचे वारे गरम होऊन वर जाते आणि परिणामी या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. या ठिकाणी वर गेलेली हवा ते थंड होऊन या ठिकाणी येते आणि रात्री जमिनीवर जास्त दाब असल्यामुळे वारे समुद्राकडे वाहते. या प्रकारे यांना मतले वारे म्हणतात. आपल्याला खारे व मतले वाऱ्यावर काही प्रश्न विचारले आहे, बघूया आपण. दिवसा भूपृष्ठालगत वारे समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात. बघा, हे महत्वाचं आहे. समुद्राकडून जमिनीकडे का वाहतात. कोणते वारे वाहतात समुद्राकडून जमिनीकडे. खारे वारे समुद्राकडून जमिनीकडे. आता तुम्हाला याचं कारण सांगता येईल का. का समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात खारे वारे. कारण समुद्राचं पाणी उशिरा तापते, त्यामुळे त्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि जमीन लवकर तापते, त्यामुळे
त्यावरील वारे सुद्धा लवकर तापते. परिणामी जमिनीवर दाब कसा असतो? कमी. आणि वारे कसे वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणून समुद्रावर जास्त दाब असल्यामुळे वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहते. भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहते? बघा, भूपृष्ठालगत जमिनीकडून समुद्राकडे वारे केव्हा वाहते? आताच बघितलं आपण, मतलई वारे रात्री वाहते. हे महत्वाचं नाही आपल्यासाठी. सागरीय खारे वारे व भूमीय मतलई वारे कशाला म्हणतात? भारतातील कोणत्या प्रदेशात खारे व मतलई वारे अनुभवता येतो? किनारी प्रदेशातच खारे व मतलई वारे अनुभवता येतो, हे आपण वाचलं आहे. तुमच्या गावात सागरीय व भूमीय वारे अनुभवता येतात का? आहे का कोणाच्या गावाजवळ किनारी प्रदेश? ही माहिती आपल्यासाठी महत्वाची आहे, लक्ष देऊन बघा. जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. बघा, जमीन अधिक लवकर का तापते? कारण जमीन जास्त घनतेच्या पदार्थांनी बनलेली असते. जमीन स्थिर व अपारदर्शक असते, त्यामुळे उष्णतेचे वहन जलद गतीने व जास्त प्रमाणात होते, म्हणून जमीन अधिक लवकर तापते. त्या मानाने पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. बघा, पाणी लवकर का तापत नाही? कारण पाण्याची घनता कमी असते. पाणी अस्थिर व पारदर्शक असते, त्यामुळे पाणी लवकर तापत नाही. परिणामी जमीन व सागरी भागातील हवेच्या दाबात फरक पडतो, हे लक्षात राहू द्या. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते. तेथील हवा ही जास्त तापते व हवेचा दाब कमी राहतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, त्यामुळे समुद्रावरील हवा कमी तापते व हवेचा दाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे वारे सागरीय वारे होत. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, तेथे हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा भूमीय मतलई वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात. याशिवाय वेगवेगळ्या प्रदेशात विशिष्ट स्थितीत वारे वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी. पुढील पृष्ठावरील तक्ता पहा. बघूया आपण जगातील प्रमुख स्थानिक वारे बघूया. वाऱ्यांवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. बघूया आपण. लू हे वारे उष्ण आणि कोरडे असतात. याचं वैशिष्ट्य बघा. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहतात. या ओळीवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. का? कारण हे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात वाहतात म्हणून. आणि दुसरं महत्वाचं, दुपारी वाहतात. या प्रकारचं वेगळं काही तुम्हाला विचारले जाऊ शकते. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात. सिमूम वारे हे उष्ण, कोरडे आणि विनाशकारी आहे. हा शब्द लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला, विनाशकारी. सिमूम हे वारे कसे आहे? विनाशकारी आहे. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात, हे लक्षात घ्या. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात. हे वारे शक्तिशाली असल्याने विध्वंसक आहे. हे दोन वारे लक्षात राहू द्या, यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकते. चिनूक हे वारे उबदार आणि कोरडे असते. हे वारे उत्तर अमेरिकेतील रॉकी पर्वताच्या पूर्व उतारावरून खाली वाहतात. परिणामी तेथील बर्फ वितळते, त्यामुळे दरीमधील तापमान वाढ होते. बघा, दरीमधील तापमान वाढ कोणत्या वाऱ्यामुळे होते? चिनूक वाऱ्यामुळे. याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. मिस्ट्रल वारे थंड आणि कोरडे असते. स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशात वाहतात. हे वारे आल्प्स पर्वतावरून येतात. या थंड वाऱ्यामुळे किनाऱ्यालगतच्या तापमानात घट होते. बघा, या ठिकाणी काय म्हणताय? घट होते तापमानामध्ये. आणि चिनूक वारे दऱ्यांमधील तापमान वाढ करण्यासाठी महत्वाचं आहे. बोरा वारे हे थंड आणि कोरडे असते. आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे हे वारे वाहतात. या वाऱ्यांचं वैशिष्ट्य काय लक्षात ठेवायचं आहे आपण बघूया. या वाऱ्यांबद्दल तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे हे बघूया आपण. लू हे वारे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात उन्हाळ्यात बहुधा दुपारी वाहते. हे पूर्ण ओळच लक्षात राहू द्या, कारण हे आपल्या भारतामध्ये वाहते म्हणून महत्वाचं आहे. हे वारे थरच्या वाळवंटी प्रदेशाकडून येतात, हे सुद्धा लक्षात घ्या. सिमो हे विनाशकारी आहे, हे महत्वाचं लक्षातच राहू द्या. सहारा आणि अरेबियन वाळवंटातून अतिशय वेगाने वाहतात, हे सुद्धा एक पूर्ण ओळ लक्षात राहू द्या. आणि हे विध्वंसक आहे, हा एक शब्द लक्षात राहू द्या. चिनूक हे वारे यांचं वैशिष्ट्य दऱ्यांमधील तापमानात वाढ करते, हे लक्षात राहू द्या. आणि चिनूक हे वारे कोणत्या पर्वतावरून वाहते? रॉकी पर्वतावरून. रॉकी पर्वत हा कुठे आहे? उत्तर अमेरिकेतील. तुम्हाला आणखी दोन माहिती मिळाल्या. रॉकी पर्वत कुठचा आहे? उत्तर अमेरिकेमध्ये आहे. या प्रकारे दोन माहिती मिळाली. आणि मिस्टर तापमानात घट करते का? कारण हे वारे थंड आहे. आणि बोरा वारेमध्ये काय महत्वाचं आहे? आल्प्स पर्वत लक्षात राहू द्या. एवढीच माहिती महत्वाची आहे, लक्षात राहू द्या. पाम्पेरो वारे थंड आणि कोरडे आहे. याचं वैशिष्ट्य बघा. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात हे वारे वाहतात, हे लक्षात राहू द्या. फॉन हे वारे उष्ण आणि कोरडे आहे. हे वारे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात. बघा, यामधून तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे? पाम्पेरो वाऱ्याबद्दल हे पूर्ण एक ओळ लक्षात राहू द्या. दक्षिण अमेरिकेतील पंपास गवताळ प्रदेशात. यावरून तुम्हाला आणखी एक प्रश्नाचं उत्तर मिळेल की पंपास गवताळ प्रदेश हे कुठं आहे? दक्षिण अमेरिकेमध्ये आहे.
आणि फॉन वाऱ्याबद्दल काय लक्षात ठेवायचं आहे? हे आल्प्स पर्वताच्या उत्तर भागात वाहतात. आल्प्स पर्वत एवढंच लक्षात राहू द्या. हंगामी वारे बघूया. जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. मोसमी वारे कसे निर्माण होतात? तर जमीन व पाणी यांच्या ऋतूनुसार कमी अधिक तापण्यामुळे मोसमी वारे निर्माण होतात. हे लक्षात राहू द्या. उन्हाळ्यात मोसमी वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहतात. बघा, उन्हाळ्यात मोसमी वारे कसे वाहतात? समुद्रावरून जमिनीकडे. या आकृतीमध्ये बघा, समुद्रावरून जमिनीकडे वाहत आहे. हा हिंदी महासागर आहे. कोणते वारे समुद्रावरून जमिनीकडे वाहते? कोणते वारे? खारे वारे. खारे वारे कधी वाहते? दिवसा वाहते. खारे वारे दिवसाच का वाहते? कारण दिवसा समुद्राचं पाणी उशिरा तापते. म्हणजे समुद्राचं पाणी कसं आहे? थंड आहे. मग समुद्रावरील वारे सुद्धा कसे असेल? जड असेल. वारे जड असेल तर दाब कसा असेल? जास्त दाब असेल. समुद्रावर जास्त दाब असेल. आणि वारे कसे वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाकडे. म्हणूनच या आकृतीमध्ये बघा, समुद्रावरून जमिनीकडे या प्रकारे वारे वाहत आहे. मोसमी वारे हिवाळ्यात जमिनीकडून समुद्राकडे वाहते. बघा, या आकृतीमध्ये जमिनीकडून समुद्राकडे वाहते. आता बघा, या आकृतीमध्ये बघा, आधी वारे हिमालय पर्वताकडे जाते आणि नंतर तेच वारे हिमालय पर्वताकडून परत येते. हे असं का? याचं कारण आपल्याला पुढे दिलं आहे, बघूया आपण. आग्नेय आशिया, पूर्व आफ्रिका, उत्तर ऑस्ट्रेलिया या प्रदेशावर मोसमी वाऱ्याचा विशेष परिणाम होताना आढळतो. भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा ऋतूवर मोसमी वाऱ्यांचा प्रभाव होतो. या वाऱ्यांच्या प्रभावामुळे भारतीय उपखंडात उन्हाळा व हिवाळा याशिवाय पावसाळा व मान्सून परतीचा काळ असे ऋतू होतात. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात. हे लक्षात राहू द्या. मोसमी वारे हे मोठ्या प्रमाणावरील खारे व मतलई वारेच असतात. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी ही मोसमी वाऱ्याच्या प्रभावाने होते. बघा, या ठिकाणी एक प्रश्न बनू शकते. भारतीय उपखंडावर होणारी बहुतांश वृष्टी हे कोणत्या वाऱ्याच्या प्रभावाने होते? मोसमी वाऱ्याच्या प्रभावाने होते. हे वारे म्हणजे कोणते? मोसमी वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. बघा, नैऋत्य मोसमी वारे कशाला म्हणतात? मोसमी वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे वाहतात. बघूया आपण ही आकृती. बघा, या ठिकाणी जास्त दाबाचा मध्य अक्षवृत्तीय पट्टा दाखवला आहे आणि गुलाबी कलरने कमी दाबाचा विषुववृत्तीय शांत पट्टा दाखवला आहे. बघा, जास्त दाबाकडून वारे कसे वाहत आहे? कमी दाबाकडे. आणि विषुववृत्त ओलांडून नैऋत्य दिशेने भारतीय उपखंडाकडे वाहत आहे. या वाऱ्यांनाच नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. हे लक्षात घ्या. नैऋत्य मोसमी वारे कोणत्या कालावधीत वाहतात? तर जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. हे लक्षात घ्या. मोसमी वारे विषुववृत्त ओलांडल्यावर नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. त्यांना नैऋत्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. सप्टेंबर ते डिसेंबर पर्यंत विषुववृत्तालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने भारतीय उपखंडाकडून विषुववृत्ताकडे वारे वाहू लागतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे म्हणतात. हे वारे कसे असतात? कोरडे असतात. आपण बघूया ही आकृती. आपण पुन्हा एकदा बघूया. या ठिकाणी बघा, जास्त दाबाचा मध्य अक्षवृत्तीय पट्टा दाखवला आहे या ठिकाणी आणि गुलाबी कलर मध्ये कमी दाबाचा विषुववृत्तीय शांत पट्टा दाखवला आहे या ठिकाणी. वारे कसे वाहतात? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे. हे कोणते वारे आहे? हे मोसमी वारे आहे. आणि हे मोसमी वारे विषुववृत्त ओलांडून नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे वाहतात या प्रकारे. हे कोणत्या कालावधीत वाहतात? हे जून ते सप्टेंबर या कालावधीत वाहतात. सप्टेंबर मध्ये हे हिमालय पर्वतापर्यंत पोहोचतात या ठिकाणी आणि या ठिकाणी हिमालय पर्वताला धडकून ते या प्रकारे टर्न होतात. बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये या ठिकाणी. आणि याच्या वरती बघा, जास्त दाबाचा पट्टा आहे आणि या ठिकाणी विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा निर्माण होते. मग वारे कोणत्या दिशेला वाहणार आहे? विषुववृत्ताकडे वाहणार आहे. आपल्याला माहिती आहे वारे कसे वाहतात? जास्त दाबाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे या प्रकारे. या ठिकाणी तुमच्यासाठी 2 प्रश्न. कोणते 2 प्रश्न? विषुववृत्ताकडून हिमालय पर्वताकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? नैऋत्य मोसमी वारे. का? कारण ते नैऋत्य दिशेकडून वाहत येतात. आणि दुसरा प्रश्न, हिमालय पर्वताकडून विषुववृत्ताकडे येणाऱ्या वाऱ्यांना काय म्हणतात? ईशान्य मोसमी वारे. का? कारण ते ईशान्येकडून वाहत येतात म्हणून. हे दोन्ही वारे तुम्हाला समजले असेल. आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या मनामध्ये एखादी असा प्रश्न येऊ शकतो, मोसमी वारे विषुववृत्त ओलांडून नैऋत्य दिशेकडून भारतीय उपखंडाकडे जाऊन हिमालय पर्वताला धडकून ते परत विषुववृत्ताकडेच का आले? किंवा मग याच प्रकारे मोसमी वारे का वाहतात? याचं कारण बघूया आपण. बघा, मोसमी वारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहत आहे या प्रकारे आणि ते भारतीय उपखंडाकडे या प्रकारे गेले आहे. इथे बघा, या प्रकारे का आहे? कारण या ठिकाणी अरावली पर्वत या प्रकारे उभा आहे म्हणून ते हिमालय पर्वताकडे गेले आणि हिमालय पर्वताला धडकून ते खाली आले. खाली का आले आहे? बघा, ते वर का नाही गेले?
कारण बघा वर जास्त दाबाचा प्रदेश आहे, आपण आकृतीमध्ये बघितला आहे, म्हणून ते खाली आले. खाली विश्रुती कमी दाबाचा प्रदेश निर्माण झाला होता, म्हणून ते खाली आले. आणखी तुम्हाला प्रश्न पडू शकते, कसा काय? या ठिकाणी हिमालय आहे म्हणून धडकून ते परत आले, पण या ठिकाणी पश्चिम घाट आहे, या ठिकाणी पूर्व घाट आहे, मग वारे तर या प्रकारे जात आहे. तर बघा या ठिकाणी खिंड आहे का? पालघाट खिंड. आता खिंड म्हणजे काय? तर मार्ग, रस्ता. आणि या ठिकाणी पूर्व घाट आहे, तर तुम्हाला माहिती आहे पूर्व घाट तुटक तुटक आहे. या प्रकारे नद्यांनी मार्ग केला आहे. कोणत्या नद्या? गोदावरी नदी या प्रकारे वाहत येतात आणि या ठिकाणी मार्ग बनवला आहे, खिंड बनवली आहे. आता तुम्हाला कळलं असेल की वारे याच दिशेने का वाहतात, याच प्रकारे का वाहतात. आपण समोर बघूया. वाऱ्याच्या स्थिर व अतिवादळी स्थितीचा विचार करता आपल्याला आवर्ताचा अभ्यास करणे आवश्यक असते. आवर्त बघूया आपण. आवर्त एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते. बघा आवर्त वाऱ्याची परिस्थिती केव्हा निर्माण होते? जेव्हा एखाद्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो व सभोवताली हवेचा दाब जास्त असतो, तेव्हा आवर्त वाऱ्याची परिस्थिती निर्माण होते. बघूया आपण आकृती दिली आहे पुस्तकामध्ये. ही आकृती बघा. एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या ठिकाणी कमी दाब निर्माण होते आणि त्याच्या सभोवताली जास्त दाब निर्माण होते आणि वारे कसे वाहतात? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे. या प्रकारे ही आवर्त वाऱ्याची परिस्थिती आहे. कमी हवेच्या दाबाकडे सभोवतालच्या प्रदेशातील जास्त हवेच्या दाबाकडून वेगाने वारे वाहतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे उत्तर गोलार्धात आवर्त वारे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेत, तर दक्षिण गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वाहतात. आवर्ताच्या वेळी आकाश ढगाळ असते, वारे वेगाने वाहतात आणि भरपूर पाऊस पडतो. आवर्त वाऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मर्यादित असते. या वाऱ्यांचा कालावधी, वेग, दिशा आणि क्षेत्र अतिशय अनिश्चित असते. उपग्रहाने घेतलेले चक्रीवादळाचे छायाचित्र आकृती 5.8 मध्ये बघा. ही आकृती बघा चक्रीवादळ दाखवला आहे, या प्रकारे असते. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा एल या अक्षराने दाखवतात. आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सरकते. आवर्तांना चक्रीवादळ असेही म्हणतात, हे लक्षात घ्या. आवर्तांना चक्रीवादळ असेही म्हणतात. चक्रीवादळे बघूया. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून या नावाने ओळखली जाते. बघा कोणत्या भागात निर्माण होणाऱ्या वादळांना टायफून या नावाने ओळखले जाते? तर पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात जपान, चीन, फिलिपाईन्स इत्यादी देशाच्या किनाऱ्यालगत निर्माण होणारी वादळे टायफून या नावाने ओळखली जातात. ही वादळे जून ते ऑक्टोबर या महिन्यात निर्माण होतात. वेगाने वाहणारे वारे आणि मुसळधार पाऊस यामुळे ती विनाशकारी असतात. तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. टायफून हे वादळे विनाशकारी असतात, हे लक्षात राहू द्या. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स होय, हे लक्षात राहू द्या. कॅरेबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे म्हणजे हरिकेन्स होय. चक्रीवादळे हे वर्षभर न्यूज मध्ये असतात, म्हणून तुम्हाला चक्रीवादळावर कसा प्रश्न विचारणार सांगता येणार नाही. हे तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन मध्ये पण विचारले जाऊ शकते किंवा जोड्या लावा मध्ये पण देऊ शकते, म्हणून हे लक्षात राहू द्या. ही वादळे सुद्धा विनाशकारी असतात. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग दर तासी कमीत कमी 60 किलोमीटर इतका असतो, हे लक्षात राहू द्या, किलोमीटर. याशिवाय समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात. त्यांची तीव्रता कमी असते आणि ती विनाशकारी नसतात. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकते आणि आयोग तुम्हाला फसवू शकते. बघा समशीतोष्ण कटिबंधातही आवर्त तयार होतात, त्यांची तीव्रता कमी असते आणि ती विनाशकारी नसतात, हे लक्षात राहू द्या. प्रत्यावर्त बघूया. एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात. बघा या आकृतीमध्ये हे आवर्ताचे आहे, पण प्रत्यावर्ताची आकृती कशी असते? केंद्रभागी जास्त दाब असते या ठिकाणी आणि सभोवताली कमी दाब असते. आपण याची आकृती बघूया. ही आकृती आहे प्रत्यावर्ताची. बघा वारे कशी वाहतात? जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे, या प्रकारे. एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीत केंद्रभागी हवेचा अधिक दाब निर्माण होतो. केंद्रभागाकडून वारे सभोवतालच्या प्रदेशाकडे चक्राकार दिशेत वाहत असतात. उत्तर गोलार्धात हे वारे घड्याळाच्या काट्याच्या दिशेत वाहतात, तर दक्षिण गोलार्धात हे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वाहतात. प्रत्यावर्ताच्या कालावधीत निरभ्र आकाश, कमी वेगाने वाहणारे वारे आणि अतिशय उत्साहवर्धक हवामान असतात. प्रत्यावर्ताची स्थिती बहुधा काही दिवस अथवा एक आठवड्याची असू शकते. असे प्रत्यावर्त समशीतोष्ण कटिबंधात निर्माण होतात. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग एच या अक्षराने दाखवतात. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात, हे लक्षात राहू द्या. प्रत्यावर्त हे जास्त दाबाच्या पट्ट्यात प्रकर्षाने जाणवतात. या प्रदेशातून वारे बाहेर जात असतात, त्यामुळे तेथे पावसाचे प्रमाण कमी असते, हे लक्षात राहू द्या. या प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण कमी का असते माहित आहे का तुम्हाला? वादळांना नाव देण्याची प्रथा. जगभर येणाऱ्या विविध चक्रीवादळांना नावे देण्यात येतात. या नावांची यादी प्रत्येक महासागरासाठी तयार करण्यात येते.
महासागराच्या अवतीभोवती असणाऱ्या देशांनी सुचवलेल्या नावावरून ही यादी तयार करतात. वाऱ्याचा वेग 33 नॉट्स सुमारे 60 किलोमीटर प्रति तास किंवा त्याहून अधिक असल्यास त्या वादळांना नावे देण्यात येतात. सामान्यपणे लक्षात राहावे म्हणून वादळांना नावे देण्याची प्रथा पद्धत आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी हा पाठ संपतो. आपण यावरचे काही प्रश्न बघूया. योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचं आहे. बघूया आपण. हवा प्रसरण पावली की घन होते का? नाही. नाहीशी होते का? नाही. दमट होते का? नाही. तर मग राहिलं काय? विरळ होते. हेच आपले उत्तर. वारे हवेच्या जास्त दाबाकडून कसे वाहतात? आणखी जास्त दाबाकडे वाहतात का? नाही. थंड हवेच्या दाबाकडे वाहतात का? नाही. मग हवेच्या कमी दाबाकडे वाहतात, हे आपले उत्तर. उत्तर गोलार्धात विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे दक्षिणेकडे वळतात का? नाही. पूर्वेकडे वळतात का? नाही. ते पश्चिमेकडे वळतात. आपण आकृतीमध्ये बघूया. या आकृतीमध्ये बघा. उत्तर गोलार्धामध्ये विषुववृत्ताकडे येणारे वारे पृथ्वीच्या परिवलनामुळे कोणत्या दिशेला वळतात? पश्चिम दिशेला वळतात. आपलं उत्तर काय आहे? पश्चिमेकडे वळतात. भारतीय उपखंडावरून वाहणाऱ्या हंगामी वाऱ्यांची दिशा हिवाळ्यात कोणती आहे? आणि गरजणारे 40 वारे दक्षिण गोलार्धात. या 2 प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून द्या. या ठिकाणी आपण थांबूया.